भाकरी करणार आहोत. ज्यांना भाकरी येत नाहीत त्यांनी हा व्हिडिओ बघून शिकून घ्यावा. हे बघा, हा तवा भाकरीचा. गॅसवर तवा ठेवला. गॅस केवढा? गॅस फुल करायचा. आणि मी भाकरी करते आता. भाकरीचं पीठ तिंबून घ्यायचं. ज्वारीचं पीठ मळून घ्यायचं, म्हणजे आमच्या भाषेत आम्ही तिंबून म्हणतो. पाणी होते. हां, हे बघा, मी भाकरीचं पीठ मळून घेतलं. थोडं थोडं पाणी ओतून घ्यायचं. घट्ट होईपर्यंत मळून घ्यायचं. भाकरीचं पीठ थोडं थोडं मळून घेत मऊ मऊ मळून घ्यायचं. जास्त पातळ करायचं नाही. हे बघा, मी भाकर करते. आवाज मोठा कर. मी भाकर केली. मी आता माझं पीठ मळणं झालंय. परत आता मी भाकरी थापटून घेते. आवाज भाकरी थापटून घेते. येतोय ना आवाज भाकरीचा? थापटून घ्यायची भाकर. माझी भाकर थापटून झाली. हे बघा, भाकर तव्यावर टाकली. भाकर माझ्याकडे कर नाही गेला. आता पाणी फिरवते भाकरीला. असं पाणी फिरवून घ्यायचं. हे बघा, पाणी फिरवलं मी. आता मी भाकरी अशी परतून घेते. इकडची तिकडे टाकते अशी. आता मी भाकर शेकून घेते. आमच्याकडे आम्ही मोठी भाकरी करतो. तुम्ही छोटी किंवा मोठी कशी करू शकता. जसं जमेल तसं करायची आपण. गॅस केवढं ठेवायचं? गॅस तेवढाच ठेवायचा, मोठाच ठेवायचा गॅस फुल. भाकरीचा गॅस कधीही कमी करायचा नाही. जर कमी केला तर भाकर छान होत नाही आणि चांगली शेकत नाही. भाकर शेकत आहे.
भाकर बनवत आहे मग. हे बघा, माझी दुसरी पण भाकर बनवली गेली आहे. बघत काय होते, थोडं बोलत राहायचं नाही. फुगावी लागते, भाकर फुगावी लागते म्हणून. आता माझी भाकरी शेकत आहे. भाकरी शेकली म्हणजे अशी फुगून येते. फुगून आली म्हणजे खूप छान वाटते आणि खूपच चांगली वाटते भाकरी. आता मी कडनं टाकते. हे बघा, भाकर इकडून शेकते. आता भाकर फुगली म्हणजे छान वाटते. इथं जवळ शेकते. भाकरी शेकून फुगून येते, मग आणखी खूप चांगली वाटते, छान वाटते. हे बघा कशी फुगत चालली माझी भाकर. बघा, भाकर फुगलेली आहे म्हणून. भाकरी फुगलेली आहे, बघून घ्या. बघून घ्या. हे बघा, भाकर फुगली. हे बघा, छान वाटते का? बघा, झालं. झाली बघा भाकर. भाकर तयार आहे. लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर. हे बघा मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सबस्क्राईब करा.